हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही यूट्यूब फॅमिली सर्वजण? चला तुम्ही सर्वजण चांगले व आनंदित असाल अशी मी देवाजवळ प्रार्थना करते। आता आज आपण बाप्पांचा म्हणजे लाडका आपला बाप्पा, त्याच्यासाठी मी आज मोदकाचा आपला नैवेद्य बनवणार आहोत। तर चला मग आपण आता बनवायला घेऊया आणि मी त्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। आता हे आपलं तुम्ही साहित्य बघू शकता। मी इथे तूप घेतलेलं आहे आणि इथे आपला खोबऱ्याचा सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। इथे गव्हाचं पीठ आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता मी दूध घेतलेलं आहे, साखर आहे आणि इथे वेलची पावडर आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे आणि आपलं म्हणजे काजू बदाम मनुका आणि असे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत। आता आपल्या एवढ्या साहित्यामध्ये आता आपल्याला हे मोदक बनवायचे आहेत गव्हाच्या पिठाचे आणि त्याला मी तळून घेणार आहे। तेव्हा तुम्ही आता बघू शकता। चला तर मग आता आपण बनवायला घेऊया। आता आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे हे गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी आता तूप टाकणार आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे तेव्हा। आणि हे मी पीठ जे आहे ते आपण दुधामध्ये मळून घेणार आहे। तर चला मग आपण आता करायला घेऊया। आता हे बाउलमध्ये मी जे गव्हाचं पीठ जे होतं ते तर आता मी अर्धा बाउलमधलं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी चवीनुसार असं मीठ टाकणार आहे। तुम्ही आता बघू शकता, हे बघा, चवीनुसार असं मीठ टाकणार आहे। आणि त्याच्यातच आता आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे। तुम्ही बघू शकता, थांबा तुम्ही तूप टाकणार आहे। जवळजवळ मी 2 टेबलस्पून असं तूप टाकलेलं आहे। आता बघू शकता। आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे मस्त वगैरे असं। सर्व असं एकजीव झालं पाहिजे, एकदम मस्त असं वगैरे त्याला सगळं असं तूप लागलं पाहिजे। तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे चांगल्या प्रकारे आता मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये दूध टाकून की कणिक मळणार आहोत। चला तर मग आता आपलं हे मी थोडं थंड झालेलं हे दूध घेतलेलं आहे। आता ह्या दुधामध्ये आपल्याला आता ही कणिक भिजवायची आहे। थोडं थोडं आपण जसं आपलं चपात्यांसाठी करतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण आता ही कणिक मस्त वगैरे अशी बघा मऊसूत अशी झालेली आहे आणि आपण बघा आता मी मळून घेतलेली आहे। आता याला आपण झाकून ठेवणार आहोत आणि आपण आता मोदकाचं सारण बनवायला घेणार आहोत। तर चला मग आता आपण मोदकाचं सारण बनवायला घेऊया। आता आपल्याला गॅस लावायचा आहे। थोडंसं आपल्याला आता त्याच्यामध्ये मोदकाचं सारण करायचं आहे। तेव्हा तुम्ही बघू शकता, थांबा तुम्हाला तर दाखवते। मोदकाचं सारण हे करायला तुम्हाला तूप लागणार आहे थोडंसं। चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि त्याच्यामध्येच आता मी थोडंसं हे सुकं खोबरं भाजून घेणार आहे। जास्त नाही, आपल्याला थोडंसंच म्हणजे खालीवर असं करायचं आहे। बघू शकता हे सुकं खोबरं आहे। पाऊस चालू आहे। जर तुम्हाला बाहेरचा साऊंड येत असल्यास तर तो प्लीज जरा म्यूट करा। बाहेरचा साऊंड येत असले तर तुम्हाला, पाऊस पण चालू आहे, भरपूर पावसाचा आवाज येत आहे इथे। आता तुम्ही याच्यामध्ये पण थोडंसं दूध घालायचं आहे म्हणजे ते आपलं ओलसर होईल। कारण थोडंसं ओलसर असते की थोडंसं बरं असतं। बघू शकता मस्त वगैरे आता आपण
भाजणार आहोत थोडंसं असं दुधामध्येच आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त वगैरे. आता आपण ह्याच्यामध्ये इलायची टाकणार आहोत. मी थोडीशी वाटून घेतली होती इलायची, ती इलायची टाकणार आहोत. आणि आता त्याच्यामध्ये मी लगेच साखरही टाकणार आहे. तुम्हाला साखरेचं प्रमाण बघायचं आहे, किती गोड किती नाही ते बघायचं आहे, त्यानुसारच साखर टाकायची आहे. या ओलाव्याने, दुधाच्या ओलाव्याने म्हणजे सारण एकदम छान होणार आहे. असं म्हणजे सुक्कं होणार नाही, एकदम असं ओलसर राहणार आहे मस्त. तुम्ही अशा प्रकारे मोदक करून बघा, खूप छान होतात. आणि आपल्या लाडक्या बाप्पाला सुद्धा हा नैवेद्य खूप आवडणार आहे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे करून बघा. आणि नवीन असता तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे बघा थोडंसं आपली साखर हे होत आलेली आहे, वितळत आलेली आहे त्याच्यामध्ये, बघू शकता एकदम मस्त अशी. आणि आता मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे सर्व. तर हे सर्व आपल्याला हलवायचं आहे, एकत्र मस्त वगैरे करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर पण ॲड करू शकता. आणि खसखस पाहिजे असेल तर तुम्ही खसखसही टाकू शकता. आणि समजा जर असा गुळाचा वगैरे वापर करायचा असेल तुम्हाला तर गूळसुद्धा वापरू शकता. तुम्ही बघा आता आपलं हे सारण पण तयार झालेलं आहे. आपल्याला जास्त काही त्याला हे करायचं नाही, फक्त आपलं ओलसर पाहिजे होतं आपल्याला, त्यानुसारच आपण थोडंसं हे करायचं, जास्त हे करायचं नाही. आणि जास्त पाणी पण टाकायचं नाही. आपण दुधामध्ये याला हे केलेलं आहे, एकत्र केलेलं आहे, तेव्हा तुम्ही बघू शकता. आणि आता या सारणाला थोडं आपल्याला आता थंड होऊ द्यायचं आहे. आता आपलं सारण तयार झालेलं आहे, तुम्ही अजून बघू शकता. एक बघा एकदम मस्त असं झालेलं आहे. ते बघा एकदम पांढरं शुभ्र दिसत आहे दुधामुळे. पण गॅस बंद केला आहे मी, त्याला थंड द्यायचं आहे मस्त वगैरे. किती छान दिसतं एकदम आपलं सारण, मस्त असं झालेलं आहे. तर हे अशा प्रकारे आता बघा हे आपलं एकदम सारण असं मस्त झालेलं आहे. आणि ते आपला थंड पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता हे बघा. आणि इकडे आपलं पीठ पण व्यवस्थित असं झालेलं आहे, मस्त असं झालेलं आहे. तेव्हा तुम्ही बघू शकता हे बघा एकदम व्यवस्थित असं झालेलं आहे. पुन्हा त्याला थोडंसं एक आपण करूया, मळूया थोडंसं. मी आता एक छोटासा एक चपातीचा असं एक गोळा घेतलेला आहे. आणि त्याला आता पिठामध्ये, सुक्या पिठामध्ये घेऊन त्याला आता व्यवस्थित आता मी लाटणार आहे. अशा प्रकारे मी आता हे इथे लाटून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा असं मस्त वगैरे गोल घेऊन मी लाटून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचं आहे. आता मी असा उंडा घेतलेला आहे. आणि आता आपल्याला बघा आता मी तो कोरड्या पिठामध्ये बुडवून आता तो लाटून घेणार आहे. आता आपल्याला बघा अशा कळ्या पाडायच्या आहेत. अशा प्रकारे आता आहे. आता तुम्ही बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे. आता मी सारण भरणार आहे त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता.
हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते वळून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आता आपला हा मोदक मस्त असं वगैरे सुरेख असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग आता अशा प्रकारे आपण बनवायला घेऊया। तुम्हाला परत मी एक दाखवते। बघा तुम्ही अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे, लाटून घ्यायचं आहे। याला मस्त अशा व्यवस्थित असे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। अशा प्रकारे आपले मोदक बघू शकता तुम्ही, मस्त असे झालेले आहेत। आणि बघा अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे। चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे बनवा। आता मी अशा प्रकारे हे सर्व बनवून घेणार आहे। चला तर मग आता अशा प्रकारे आता आपण बनवायला घेऊया। हे बघा ती मस्त दिसते बघा। अशा प्रकारे आपले हे मोदक बघा बनवून झालेले आहेत। आता आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे बघा आपले मोदक किती छान असे झालेले आहेत। आता आणि हे गव्हाच्या पिठाचे आहेत, तेव्हा आता ही आपली मोदक तयार झालेले आहेत। आता आपण यांना तळून घेणार आहोत। तर चला मग आता आपल्या तळायची प्रक्रिया आपण करूया। आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मोदक टाकणार आहोत। आता तुम्ही बघू शकता मी आता मोदक टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये। आता आपल्याला हलक्या हाताने ते तळून घ्यायचे आहे। त्यांना सारखं आलटीपलटी करायचं नाही, त्यांना असे थोडेसे होऊ द्यायचे आहेत आणि नंतर मग त्याच्यावरनं असं तेल टाकायचं आहे। आणि बघा किती छान असे मोदक आपले तयार होत आले आहेत। रंगसुद्धा बघा तुम्ही एकदम मस्त असा झालेला आहे मोदकांना आपल्या। बघा एकदम कसे असे खुसखुशीत असे झालेले आहेत मोदक। अशाच प्रकारे आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे। बघा तुम्ही बघू शकता हे आता आपले 2 मोदक हे तयार झालेले आहेत। एकदम मस्त असे बघा, एकदम कलर पण एकदम मस्त आलेला आहे, खरपूस असे झालेले आहेत। आता आपण अशाच प्रकारे सर्व मोदक तळून घेऊया। हे बघा तुम्ही बघू शकता मी आता इथे जास्त मोदक टाकलेले आहेत आणि ते आता असे हलक्या हाताने फ्राय करायचे आहेत। बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं कलर आलेला आहे आपल्या मोदकांना, एकदम ब्राऊन असे झालेले आहेत। हे बघा तुम्ही बघू शकता। आणि अशा प्रकारे आता हे मोदक आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहेत।
आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा तुम्ही बघू शकता एकदम आपला एकही मोदक फुटलेला नाही किंवा काही नाही, एकदम मस्त असे झालेले आहे। हे बघा मस्त कलर आलेला आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत, एकदम तेल वगैरे निथळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम थोडी कमीच करायची आहे। हे बघा तुम्ही बघू शकता, वा किती छान असा मस्त असा कलर आलेला आहे। बघा तुम्ही बघू शकता मस्त अशा प्रकारे आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्या मोदकांना कलर आलेला आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं दिसत आहे। बघा एकदम छान असं ब्राऊन कलर आलेला आहे। हे आपले गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक आहेत। हे बघा तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मस्त असे आपले मोदक झालेले आहे। तेव्हा तुम्ही बघू शकता मस्त असा आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य केलेला आहे आपण। हा तुम्ही बघू शकता मस्त असा। आणि मी अजून आता कढईमध्ये टाकलेले आहेत, आपले असे उरलेले मोदक आहेत अजून। तुम्ही बघू शकता हे सुद्धा आपले मोदक मस्त असे तयार झालेले आहेत। आता आपण यांना सुद्धा काढून घेऊया। अशा प्रकारे आपले हे मोदक बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे तळून झालेले आहेत। तुम्ही बघू शकता वा खूप मस्त दिसत आहेत। चला तर मग आता आपण आपला बाप्पाला नैवेद्य पण दाखवायचा आहे। तर चला तर मग आता आपण, आणि तुम्ही अशा प्रकारे हे मोदक करून बघा, खूप छान होतात आणि खुसखुशीत होतात। आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे हे बघा आपले सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत। तेव्हा बघा चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हे बघा किती छान दिसते बघा, एकदम मस्त असे आपले मोदक झालेले आहेत। तेव्हा बघा तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा प्रकारे तुम्ही आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवा। आणि बघा तुम्ही अशा प्रकारे बनवा मस्त। अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता। आता आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे। आता मी सारण भरणार आहे त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता। हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते वळून घ्यायचं आहे। आणि हे बघा अशा प्रकारे आता आपला हा मोदक मस्त असं वगैरे सुरेख असा झालेला आहे, तुम्ही बघू शकता। चला तर मग आता अशा प्रकारे आपण बनवायला घेऊया। तुम्हाला परत मी एक दाखवते। बघा तुम्ही अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे, लाटून घ्यायचं आहे। याला मस्त अशा व्यवस्थित असे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत।
आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. अशा प्रकारे आपले मोदक बघू शकता तुम्ही, मस्त असे झालेले आहेत. आणि बघा अशा प्रकारे तुम्ही करायचं आहे. चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा तुम्ही अशा प्रकारे बनवा. आता मी अशा प्रकारे हे सर्व बनवून घेणार आहे. चला तर मग आता अशा प्रकारे आता आपण बनवायला घेऊया. हे बघा किती मस्त दिसते बघा. अशा प्रकारे आपले हे मोदक बघा बनवून झालेले आहेत. आता आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता हे बघा आपले मोदक किती छान असे झालेले आहेत. आता आणि हे गव्हाच्या पिठाचे आहेत. तेव्हा आता ही आपली मोदक तयार झालेले आहेत. आता आपण यांना तळून घेणार आहोत. तर चला मग आता आपल्या तळायची प्रक्रिया आपण करूया. आता आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये मोदक टाकणार आहोत. आता तुम्ही बघू शकता मी आता मोदक टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला हलक्या हाताने ते तळून घ्यायचं आहे. त्यांना सारखं आलटीपलटी करायचं नाही, त्यांना असे थोडेसे होऊ द्यायचे आहेत आणि नंतर मग त्याच्यावरनं असं तेल टाकायचं आहे. आणि बघा किती छान असे मोदक आपले तयार होत आले आहेत. रंगसुद्धा बघा तुम्ही एकदम मस्त असा झालेला आहे मोदकांना आपल्या. बघा एकदम कसे असे खुसखुशीत असे झालेले आहेत मोदक. अशाच प्रकारे आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहे. बघा तुम्ही बघू शकता हे आता आपले 2 मोदक हे तयार झालेले आहेत. एकदम मस्त असे बघा, एकदम कलर पण एकदम मस्त आलेला आहे. खरपूस असे झालेले आहेत. आता आपण अशाच प्रकारे सर्व मोदक तळून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता मी आता इथे जास्त मोदक टाकलेले आहेत आणि ते आता असे हलक्या हाताने फ्राय करायचे आहेत. बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं कलर आलेला आहे आपल्या मोदकांना. एकदम ब्राऊन असे झालेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे आता हे मोदक आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहेत. आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा तुम्ही बघू शकता एकदम आपला एकही मोदक फुटलेला नाही किंवा काही नाही. एकदम मस्त असे झालेले आहेत. हे बघा मस्त कलर आलेला आहे. आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. एकदम तेल वगैरे निथळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम थोडी कमीच करायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. वा किती छान असा मस्त असा कलर आलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता मस्त. अशा प्रकारे आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचे आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्या मोदकांना कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं दिसत आहे. बघा एकदम छान असं ब्राऊन कलर आलेला आहे. हे आपले गव्हाच्या पिठाचे तळलेले मोदक आहेत. हे बघा तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवा.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मस्त असे आपले मोदक झालेले आहेत. तेव्हा तुम्ही बघू शकता मस्त असा आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य केलेला आहे आपण. हा तुम्ही बघू शकता मस्त असा. आणि मी अजून आता कढईमध्ये टाकलेले आहेत आपले असे उरलेले मोदक आहेत अजून. तुम्ही बघू शकता हे सुद्धा आपले मोदक मस्त असे तयार झालेले आहेत. आता आपण यांना सुद्धा काढून घेऊया. अशा प्रकारे आपले हे मोदक बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे तळून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता वा खूप मस्त दिसत आहेत. चला तर मग आता आपण आपला बाप्पाला नैवेद्य पण दाखवायचा आहे. तर चला तर मग आता आपण आणि तुम्ही अशा प्रकारे हे मोदक करून बघा. खूप छान होतात आणि खुसखुशीत होतात. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे हे बघा आपले सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. तेव्हा बघा चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे बघा किती छान दिसते बघा. एकदम मस्त असे आपले मोदक झालेले आहेत. तेव्हा बघा तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब बनवा आणि आपल्या लाडक्या बाप्पाला नैवेद्य दाखवा. आणि चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.